तर त्यांनी या खताचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्ही त्याच खताच्या डेपोवरती उभे आहोत आणि शेणखत हे प्राथमिक अवस्थेत कोणत्या पद्धतीचं असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण सर्व शेतकरी आहोत आणि शाहू देशमुख यांनी हे जे कल्चर जे वापरलेलं आहे यज्ञ नावाचं आणि त्या यज्ञ कल्चर वापरल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांना जो रिझल्ट मिळालेला आहे तर तो आपल्या सर्वांच्या समोर आहे. तर मी त्यांना विचारू इच्छितो की आपण हे औषध कधी वापरलं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कसा वाटला. मी औषध जानेवारीमध्ये वापरलं. 17 तारखेपासून हे चालू केलेले. आज माझ्या 20 तारीख, याला महिना झाला असं. पण आधी पूर्ण आपलं कसं चिखल, वल्ल शेणखत हे सगळं असताना कपार काड्या कुड्या सर्व हे कुजून गेलेलं आहे महिनाभरात. म्हणजे प्राथमिक अवस्थेतलं जे शेणखत आहे जे मिळतं ते अगदी या प्रकारे खडबडीत असतं. म्हणजे त्यामध्ये काड्या वगैरे असतात या सगळ्या आणि आज आता हे हे कल्चर महिनाभरात शेणखत आहे म्हणजे हे कल्चर इतकं क्लीन आणि भुसभुशीत झालेलं आहे की हे गांडूळ खतावानी पूर्ण तुम्हाला वापरण्यासाठी हे एकदम तयार झालेलं आहे आणि आपण याचा वापर डायरेक्ट शेतामध्ये करू शकतो. सरासरी 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये शेणखत अतिशय उत्कृष्ट प्रकारचं तयार होतं. आणि दुसरी एक गोष्ट, हे कल्चर डेव्हलप झाल्यामुळे आणि त्याची कुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यामुळे गांडूळ खताचं म्हणजे गांडुळांची निर्मिती देखील अतिशय चांगल्या प्रकारे होते असं लक्षात आलेलं आहे. तर कारण गांडुळासाठी नाही पण नाहीये, हे गांडुळांसाठी नाहीये, परंतु कल्चर डेव्हलप झाल्यानंतर त्यामधले जे इकोसिस्टम डेव्हलप होते ते त्यामध्ये हे आपण गांडूळ देखील यात तयार झालेले आहेत. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण शेणखत हे कुजल्याशिवाय त्यामध्ये इतर कल्चर डेव्हलप होत नाही आणि गांडुळासारखे जे प्राणी आहेत तर ते देखील तयार होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कल्चर डेव्हलप झाल्यानंतर आणि कुजण्याची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या जीवाणूंची वाढ होत असते. कृषी विश्व बायोटेकचे अनेक प्रॉडक्ट आहेत, आपण वापरू शकतो, पण त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. परंतु यज्ञ म्हणून त्यांनी जे कल्चर आता डेव्हलप मार्केटमध्ये केलेलं आहे अतिशय कमी खर्चामध्ये 1 लिटर कल्चरची 400 रुपये किंमत, 2 किलो गूळ आणि 200 लिटर पाणी हे 1 महिना जे मिक्स करून जे ठेवायचं आहे आणि त्यानंतर असलेल्या शेणखतावरती हे मिक्स करून फक्त शिंपायचं आहे अशी प्रक्रिया गेले सरासरी प्रत्येक महिन्याला अशी 12 वेळा करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. तर याचा खरोखर रिझल्ट 1 महिन्यामध्ये इतका जर चांगला येत असेल तर शेणखताचे उचल साचल बाकीचे मॅनपॉवर या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे अतिशय परवडणारं आणि कृषीमधले शेतीमधले बरेचसे प्रॉब्लेम कमी करणारी ही प्राथमिक स्टेज आहे असं मला वाटतं आणि त्याचे रिझल्ट आपल्या समोर दिसतच आहेत. तर मला वाटतं की यासारखा रिझल्ट तरी दुसरा मी अद्याप बघितलेला नाही, कारण शेणखत कुजवणे अतिशय फास्ट किंवा अतिशय लवकर कमी वेळामध्ये, तर त्यासाठी हा रिझल्ट अतिशय सुंदर असा आहे. आणि याच पद्धतीनं अनेक शेतकरी इथं आलेले आहेत. तर मला वाटतं कुणाला काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही. बापूंनी पण वापरते. हां, माझ्या समवेत सुनील नामदेव वागचौरे हे देखील आहेत आणि यांनी अतिशय त्यांच्या शेणखतावरती तर या कल्चरचा वापर केलेला आहे. तर मला असं त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला याचा अनुभव कसा आला आणि तुम्ही किती दिवस झाले याचा वापर करू. मी 1 महिन्यापूर्वी यज्ञ हे औषध माझ्या शेणखतावर फवारलेलं आहे आणि मी शेणखताच्या डेपोजवळच एक ड्रम 200 लिटरचा त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे. आणि माझ्या सवडीमध्ये मला जेव्हा वेळ भेटेल दिवसाआड किंवा दिवसा, तर मी जे आपण रोज जे शेणखत टाकतो त्याच्यावर आपण एक बादली टाकून द्यायची आणि मग ते त्याच्यावर कच्चं शेणखत पक्का शेणखत होत राहतं. कच्च्या शेणखतावर आपण ज्यावेळेस औषध मारतो त्याच्यावर परत दुसऱ्या दिवशी दुसरं खत पडतं आणि कुजण्याची क्रिया किंवा त्या औषधाची प्रक्रिया ही कंटिन्यू चालू राहते. त्याच्यामुळं आपण हे शेणखत पलटी नाही केलं तरी पण त्याची क्रिया चालू होती आणि माझंसुद्धा 1 महिन्यामध्ये शेणखत अतिशय चांगलं झालेलं आहे. आणि आपण जर पिकाला डायरेक्ट जर कच्चं शेणखत वापरलं तर त्याच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या पिकाला वापरण्यास योग्य नसतात. परंतु हेच जर शेणखत आपण 1 महिन्यात जर तयार होत असेल किंवा 1.5 महिन्यात जर तयार होत असेल तर हे खत इथून उचलून आपण डायरेक्ट पिकाला वापरू शकतो. त्याच्यामुळं आपली पिकाची ग्रोथ ही चांगली राहते आणि प्रत्येकानं हे औषध वापरावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. दुसरं असं की याला अजिबात कष्ट नाही. तुमच्या वेळेमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ किंवा तुम्हाला जेव्हा आठवणी
तेव्हा हे औषध तुमचं एक बादलीभर त्या शेणखतावर फवारून द्यायचं आणि त्याला बिलकुल कष्ट नाही आहे, त्याचं काम चालू राहतं आणि आपलंही काम चांगलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातले मजुरीचे प्रश्न वाचतात. कंपोस्ट अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होते. आपण सर्वांनी बघितलेलं आहे. अजूनही शेतकरी आहेत इथं बरेचसे त्यांनी वापरलेलं आहे आणि प्रत्यक्ष आपल्याला त्याचा रिझल्ट इथं दिसतो.